नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमतवर दुपारी 1च्या बातम्या. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. सुरुवातीलाच एक भाजपच्या गोटातली बातमी, ती म्हणजे भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी पुन्हा एकदा चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा मंगल प्रभात लोढा यांचीच नियुक्ती करण्यात आली आहे, अशी सूत्रांची माहिती आहे. दरम्यान मंगल प्रभात लोढा यांच्या नियुक्तीला पक्षातून मोठा विरोध झाल्याचंही कळतंय. पण तरीही पक्षानं मंगल प्रभात लोढा यांचीच पुन्हा एकदा मुंबईच्या अध्यक्षपदी निवड केली आहे. तर चंद्रकांत पाटील हे पुन्हा एकदा भाजपचे प्रदेशाध्यक्ष असतील. चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपनं निवडणुका लढवल्या होत्या आणि आपण अधिक माहिती घेऊयात. प्रफुल्ल साळुंखे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रफुल्ल, पुन्हा एकदा या दोघांचीही फेरनिवड झाली आहे भाजपच्या अध्यक्षपदी, महाराष्ट्र आणि मुंबई. नक्कीच मिलिंद, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चंद्रकांत पाटील यांची फेरनियुक्ती होईल अशी शक्यता जी आहे ती पूर्वीपासून देखील व्यक्त केली जात होती. फक्त मुंबई प्रदेशाध्यक्षाच्या संदर्भात जी भूमिका होती ती मंगल प्रभात लोढा यांच्या संदर्भात मुंबईमध्ये अनेक ठिकाणी नाराजी आहे. ही नाराजी वारंवार दिल्लीमध्ये आणि मुंबईच्या अनेक बैठकांमध्ये देखील झाली. कारण ज्या पद्धतीने मंगल प्रभात लोढा यांनी त्यांच्या इथे काम करणाऱ्या लोकांची वेगवेगळ्या ठिकाणी नेमणूक केली, त्याला मुंबईतल्या सर्व प्रदेश पदाधिकाऱ्यांचा विरोध होता. त्यामुळे कदाचित मंगल प्रभात लोढा यांच्या जागी प्रसाद लाड असतील, अतुल भातखळकर असतील, त्याचबरोबर सुनील राणे यांच्यापैकी कोणाची तरी एकाची नियुक्ती होईल अशी अपेक्षा सर्वांनाच होती. पण मंगल प्रभात लोढा यांच्यावर दिल्लीकरांनी विश्वास दाखवला आणि सर्वात मोठी जबाबदारी म्हणजे मंगल प्रभात लोढा यांना 2022च्या ज्या सर्वात मोठ्या मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे ती एक मोठी जबाबदारी कदाचित मंगल प्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली लढली जाईल. आणि मंगल प्रभात लोढा मुंबई प्रदेशमधला हा गटातटाचा वाद कशा पद्धतीने सोडवतील हे सर्वात मोठं स्किल जे आहे ते मंगल प्रभात लोढांना या पुढच्या काळात दाखवावं लागणार आहे. मिलिंद, बरोबर. प्रफुल्ल, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. त्यामुळे चंद्रकांत पाटील हे पुन्हा एकदा भाजपचे प्रदेशाध्यक्ष असतील. ते प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर त्यांना मंत्रिमंडळात सुद्धा स्थान मिळालं होतं. त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यानं विधानसभेच्या निवडणुका लढवल्या, पण सत्ता मात्र काही भाजपला स्थापन करता आली नाही. पण या चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे पुन्हा एकदा भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. तर मंगल प्रभात लोढा यांच्या नियुक्तीमुळे भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांमध्ये मुंबईतल्या नाराजी होती. आणि त्यामुळेच मंगल प्रभात लोढा यांना पुन्हा अध्यक्ष करू नये असा सुद्धा सूर काही जणांनी आळवला होता. पण आगामी असलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकांची सुद्धा जबाबदारी आता अध्यक्षपदी लोढा यांचीच नियुक्ती होणार असल्यानं महानगरपालिका निवडणुकांची जबाबदारी सुद्धा मंगल प्रभात लोढा यांच्याचकडे बहुधा असणार आहे. नवी मुंबईमध्ये भाजपचं प्रदेश अधिवेशन होतंय आणि या अधिवेशनामध्ये या दोघांच्याही नावाची अधिकृत आणि औपचारिक घोषणा भाजपतर्फे करण्यात येईल. इकडे मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांना गृहमंत्र्यांनी तातडीनं बोलावलं आहे. मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांची कानउघडणी करण्यात येणार असल्याचं कळतंय, कारण त्यांच्या समोरच्या अडचणी वाढलेत. मुलाला कंत्राट मिळवून दिल्याप्रकरणी गृहमंत्र्यांनी संजय बर्वे यांना बोलावल्याचं कळतं. सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. सागर, काय अधिक माहिती आहे? काय नेमकं हे प्रकरण? संजय बर्वे हे मुंबईचे आयुक्त आहेत आणि त्यांच्याच कार्यकाळामध्ये ज्यावेळेस विधानसभेची आचारसंहिता लागत होती त्याच्या आधी पोलीस डिजिटलायझेशनचं टेंडर जे आहे ते संजय बर्वे यांचा मुलगा आणि पत्नी यांची एका कंपनीला दिल्याचं माहिती समोर आलेली आहे. या सगळ्या प्रकरणाची स्वतः पदावर असताना स्वतःच्याच कुटुंबातल्या काम कसं दिलं यावरून त्यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीची संपूर्ण माहिती घेणार असल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलेलं आहे. आज गृहमंत्र्यांनी सीपी यांना बर्वे यांना बोलवलेलं आहे आणि या संदर्भात नेमकं काय खुलासा आहे हे देखील जाणलं जाईल. जर यामध्ये कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट जर दिसून आले तर मात्र कदाचित बर्वे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाहीये.
सागर तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. दरम्यान गृहमंत्री अनिल देशमुख हे मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी पोहोचले आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख हे मातोश्री या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी गेले आहेत. यासोबतच गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे सुद्धा मातोश्रीवर पोहोचल्याचं कळतंय. अर्थात या भेटीच्या मागचा नेमका उद्देश आपल्याला अजून समजू शकलेला नाहीये, पण हे दोन राज्यातले ज्येष्ठ मंत्री, एक तर गृहमंत्री अनिल देशमुख आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, हे दोघंही मातोश्री या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन पोहोचले आहेत. मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि गृहनिर्माण मंत्र्यांमध्ये एक महत्त्वपूर्ण बैठक होणार असल्याचं कळतं. मात्र या मागची कारणं नेमकेपणानं अजून समजू शकलेली नाही. उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. उदय, नेमकं काय होतं या बैठकीत? मिलिंदजी, थोड्याच वेळापूर्वी गृहमंत्री अनिल देशमुख हे मातोश्रीवरती दाखल झालेले. त्यांच्या आता या क्षणाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत महत्वाची बैठक सुरू आहे. त्याचबरोबर त्यांच्या पाठोपाठ गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे देखील मातोश्रीवरती दाखल झाले. त्यांची देखील बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत होणार आहे. मात्र सध्या गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची महत्वाची बैठक सुरू आहे. राज्यातल्या IAS अधिकाऱ्यांच्या बदली झाल्यानंतर आता IPS अधिकाऱ्यांच्या देखील बदली होणार आहे. त्या संदर्भातले महत्वाचे निर्णय जे आहेत ते या बैठकीत घेतले जाणार असल्याची माहिती जी आहे ती मिळते आहे. त्याचबरोबर राज्यातली कायदा सुव्यवस्थे संदर्भात काही नवीन प्रयोग जे आहेत ते जी महाविकास आघाडी सरकार जे आहे ते करणार आहे. त्या संदर्भात देखील एक महत्वाची बैठक जी आहे ती इथे होणार आहे. आणि ही माहिती जी मिळते त्यानुसार मुंबई पोलीस आयुक्त हे देखील काही वेळात इकडे येण्याची शक्यता आहे. उदय, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. त्यामुळे IAS अधिकाऱ्यांच्या काही बदल्या झालेल्या आहेत, काही बदल्या होणं अद्यापही बाकी आहे. यासोबतच आता IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या सुद्धा प्रस्तावित आहेत आणि त्या संदर्भात गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा होऊ शकते असं कळतं. या बातमीवर आपलं लक्ष असणार आहे, काय नेमकं या मीटिंगमध्ये होतं ते. दरम्यान आणखीन एक मोठी बातमी, सिंचन घोटाळा प्रकरणाची आज सुनावणी होणार आहे. या प्रकरणाची चौकशी CBI आणि ED अथवा अन्य कोणत्याही केंद्रीय तपास यंत्रणेला देण्याबद्दल जनमंच आणि अतुल जगताप या दोन याचिकाकर्त्यांनी अत्यंत ठाम भूमिका घेतली. या घोटाळ्यावर आज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर आता सुनावणी होणार आहे. सिंचन घोटाळ्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ACBनं क्लीन चिट दिली. यावरती सुद्धा याचिकाकर्त्यांनी तीव्र आक्षेप घेतलाय. ACB ही महासंचालकांच्या दोन वेगवेगळ्या शपथपत्रांच्या नंतर संशयात आहे. सरकार चौकशी करण्यासाठी गंभीर नसल्याचा आरोप सुद्धा याचिकाकर्त्यांनी केलाय. आणि तासभराच्या सुनावणीनंतर खंडपीठाने मात्र ED, CBI, SFIO आणि प्रिन्सिपल चीफ कमिशनर इन्कम टॅक्स यांना या क्षणी प्रतिवादी म्हणून या सिंचन घोटाळ्याच्या याचिकांमध्ये जॉईन करण्याची मागणी या क्षणी फेटाळली आहे. अर्थात हा तपास त्या यंत्रणांना द्यायचा की द्यायचा नाही याच्यावर जनमंच आणि अतुल जगताप या दोन्ही याचिकाकर्त्यांनी ज्या अप्लिकेशन्स केलेले आहेत त्यावर अंतिम सुनावणीनंतर, अर्थात जी 13 मार्चला ठेवलेली आहे त्याच्यानंतर त्यावर योग्य तो निर्णय घेण्यात येईल. प्रशांत मोहिते आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रशांत, नेमकं काय झालं न्यायालयात? आज सिंचन घोटाळ्याची सुनावणी होती. सिंचन घोटाळा प्रकरणी CBI आणि EDला प्रतिवादी करण्याची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली. CBI, ED प्रतिवादी करण्याची मागणी करणारा अर्ज काल याचिकाकर्ता अतुल जगताप यांनी केला होता, पण अतुल जगताप यांची मागणी नागपूर खंडपीठाने फेटाळली आहे आणि सिंचन घोटाळा तपास CBI आणि न्यायिक आयोगाकडे देण्याच्या मागणीवर 13 मार्चला सुनावणी होणार आहे. आता पुढे काय होते याकडे सर्वांचं लक्ष लागेल. प्रशांत, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. आणखीन एक मोठी बातमी आहे ती उत्तर प्रदेशातून. उत्तर प्रदेशच्या लखनौ इथल्या जिल्हा न्यायालयामध्ये बॉम्ब टाकण्यात आल्याचं कळत आहे. वकील संजीव लोधी यांनी एका देशी बॉम्ब इथे टाकल्याचं समजतं आहे. प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी दिल्लीचे, त्यांच्याकडनं आपण अधिक माहिती घेऊयात. प्रशांत, काय अधिक माहिती आहे? धक्कादायक प्रकार आहे हा सगळा. हा संपूर्ण धक्कादायक प्रकार आहे. लखनौच्या जिल्हा न्यायालयामध्ये ज्या पद्धतीनं बॉम्ब टाकण्याचा हल्ला करण्यात आलेला आहे. 2 वकिलांच्या गटामध्ये
विरोधी गटांमध्ये ज्या पद्धतीनं बाचाबाजी झाली, त्यानंतर त्यांनी त्यामधल्या एका वकिलाने, जो हरीश चौधरी ज्याचं नाव आहे, त्यांनी थेट देशी बॉम्ब जो असतो तो थेट दुसऱ्या विरोधी गटाच्या वकिलावर फेकून दिलेला आहे. आणि या संदर्भात दिल्ली पोलिसांनी माहिती दिली आहे की 2 वकील गटातला हा वाद आहे, त्याच्यामुळे हे जिल्हा न्यायालयामध्ये बॉम्ब फेकण्यात आलेला आहे. पण आता ही परिस्थिती ओरडली. आतापर्यंत रस्त्यावरती बॉम्ब फेकले जायचे, पण आता थेट जिल्हा न्यायालयात बॉम्ब फेकण्यात आलेला आहे आणि तोही एका वकिलाने फेकलेला आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशातल्या कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झालीच आहे. पण ज्यांच्या आधारावरती सर्व जनता अपेक्षित असते की आम्हाला वकिलांच्या मार्फत न्याय मिळेल, पण त्याही पद्धतीने जर गुन्हेगारी होत असेल तर या संदर्भात आता काय जिल्हा न्यायालय निर्णय घेते की कोर्टाच्या वतीने कशा पद्धतीने या संदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्या जातात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मिलिंद, निश्चित एक खूप मोठा धक्कादायक प्रकार हा 2 गट वकिलांचे, त्यात हाणामारी आणि त्यातले वादविवाद इतक्या टोकाला गेले की एका गटाकडनं दुसऱ्या गटाच्या दिशेने थेट हातबॉम्ब फेकण्यात आले आणि अन्य 2 देशी बॉम्ब पोलिसांनी घटनास्थळावरून जप्त केले आहे. अत्यंत धक्कादायक असा हा प्रकार. लखनौचे पोलीस या सगळ्या प्रकरणात पुढचा तपास करत आहेत. वळूयात पुढच्या एका महत्त्वाच्या बातमीकडे. पुण्यामध्ये घरात पेस्ट कंट्रोल केल्यानंतर कोणतीही काळजी न घेता घरात आल्यानं एका दाम्पत्याचा मृत्यू झाला. बिबवेवाडी इथल्या गणेश विहार सोसायटीत हा सगळा धक्कादायक प्रकार घडला. अविनाश सदाशिव मजली आणि अपर्णा अविनाश मजली हे या मृत दाम्पत्याचं नाव आहे. मंगळवारी सकाळी घरामध्ये पेस्ट कंट्रोल करण्यात आलं होतं. हे दोघेही भावाच्या घरी गेले होते. दरम्यान संध्याकाळी 7च्या सुमारास दोघेही पुन्हा स्वतःच्याच घरी परतले, पण दारं खिडक्या बंद करून TV पाहत बसले आणि त्यामुळे काही वेळात दोघांनाही चक्कर आली. त्यांच्या मुलीलाही बातमी कळली, पण दोघांनाही तातडीनं सह्याद्री रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं, पण उपचारांपूर्वीच या दोघांचाही मृत्यू झाला. पेस्ट कंट्रोल केलेलं होतं. त्यानंतर ते त्याच्या नातेवाईकांच्याकडे निघून गेले होते घर बंद करून. संध्याकाळी 7 वाजता आले. एक तासमध्ये घरी थांबले होते. घरचा पुढचा दरवाजा उघडा केला होता, पण बाकी खिडक्या तसेच बंद होत्या. तर तासाच्या कालावधीमध्ये त्यांना अस्वस्थ वाटू लागले. आणि त्याची मुलगी त्याच वेळेला आली होती. पण मुलीने दोघांना सह्याद्री हॉस्पिटलला नेलं, परंतु ती पोहोचले दोघांनाही झाली. त्या अनुषंगाने वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला अकस्मात दाखल केलेले आहे आणि चौकशी चालू आहे. पुढची बातमी आहे रायगडमधून. रायगडमधल्या अर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या घोटाळ्याच्या संदर्भात राज्य सरकारकडून कोणतीही कारवाई होत नसल्यानं ठेवीदार चांगलेच संतप्त झालेत. या ठेवीदारांनी एक संयुक्त संघर्ष कृती समिती स्थापन केली. एवढंच नाही तर आता भारतीय जनता पक्ष पण या आंदोलनात उतरलाय. भाजपनं या ठेवीदारांचे पैसे परत मिळावेत यासाठी आज बँकेच्या मुख्य शाखेवरती मोठा मोर्चा काढलाय. 1000 कोटी रुपयांच्या या घोटाळ्यानंतर सहकार खातं या सगळ्या प्रकाराकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याचाही भाजपचा आरोप आहे. ठेवीदारांची संघर्ष समिती सुद्धा याच मुद्द्यावरून आक्रमक झाले. खातेदारांचे पैसे त्वरित परत मिळावेत आणि घोटाळ्याला जबाबदार असणाऱ्या दोषी संचालक मंडळावर कारवाई करावी, त्यांची मालमत्ता जप्त करावी अशी आग्रही मागणी या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात येते. आपण दृश्य पाहत आहोत. काही वेळापूर्वीच या मोर्चाला सुरुवात झाली आणि बँकेचं जे मुख्यालय आहे नवी मुंबईतलं, या नवी मुंबईतल्या मुख्यालयावर हा मोर्चा आता जाऊन धडकलाय. इथे एक जाहीर सभा सुद्धा होणार आहे आणि या सभेमध्ये या खातेदारांच्या वतीनं आपला तीव्र रोष जो आहे तो व्यक्त केला जाईल. माजी आमदार विवेक पाटील हे खरं तर या बँकेचे अध्यक्ष आहेत. त्यांच्याच नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली गेले अनेक वर्ष ही बँक व्यवस्थित चालू होती, पण गेल्या काही काळात या बँकेमध्ये खातेदारांना पैसे परत मिळणं बंद झालं. शेकापच्या काही कार्यकर्त्यांना किंवा संचालक मंडळातल्या काही ठराविक लोकांना मोठ्या प्रमाणात बेकायदेशीररित्या कर्जाचं वाटप झालं अशा प्रकारचाही आरोप होतोय. बोगस कागदपत्रांच्या आधारे सुद्धा हे कर्ज वाटप झाल्याचा आरोप आहे. आणि आता बातमी राजकारणाच्या मैदानातली. नवी मुंबईमध्ये
भाजपचे नेते आणि आमदार गणेश नाईक यांच्या साम्राज्याला खिंडार पडणार असं दिसतंय. कारण भाजपमधून आणखीन 5 नगरसेवक हे राष्ट्रवादीच्या तंबूत चाललेत. हे 5ही नगरसेवक अजित पवार यांच्या मुंबईतल्या निवासस्थानी गेले होते. आतापर्यंत नवी मुंबईतल्या एकूण 10 नगरसेवकांनी भाजपला रामराम ठोकलाय. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गणेश नाईक यांच्यासाठी हा धक्का मानला जातो. हे सगळेजण गणेश नाईक यांच्यासोबत राष्ट्रवादीतून भाजपात आले होते. मात्र ह्या सगळ्यांनी आता गणेश नाईक आणि भाजपची साथ सोडून पुन्हा एकदा राष्ट्रवादीकडे वळण्याचा निर्णय घेतल्याचं कळत आहे. पण पाहताय दुपारी 1च्या बातम्या. एक मोठी बातमी मुंबईच्या अंधेरी भागातून. अंधेरीमध्ये MIDC आहे मोठी आणि या MIDC मध्ये रोल्टानेट नावाची एक मोठी कंपनी आहे. ही कंपनी इंटरनेट आणि संगणकाशी संदर्भातल्या सेवा पुरवत असते मोठ्या प्रमाणात. आणि त्या रोल्टा कंपनीच्या इमारतीच्या 2ऱ्या मजल्यावर मोठी आग लागल्याचं कळतं. सध्या फायर ब्रिगेडच्या 8 गाड्या आणि 19 पाण्याचे टँकर्स हे घटनास्थळी पोहोचलेले आहेत. जी माहिती प्राथमिक मिळते ती रोल्टा कंपनीचा 2ऱ्या मजल्यावर जो सर्व्हर आहे त्या सर्व्हर रूममध्ये आग लागल्याचं कळत आहे. अर्थात ही प्राथमिक माहिती आहे. पुढच्या काही क्षणांमध्ये अधिक ताजी आणि नेमकी माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. विवेक गुप्ता आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. विवेक, काय अधिक माहिती आहे? आपको बताना चाहेंगे ये काफी बड़ी आग है और ये मुंबई के अंधेरी ईस्ट इलाके में मरोल है. वहां पर रोल्टा कंपनी में आग लगी है और जो जानकारी मिल रही है कि रोल्टा कंपनी के सर्वर रूम में ये आग लगी है और आग धीरे धीरे पूरी कंपनी में फैलती जा रही है. हालांकि कितने लोग अंदर फंसे हैं इसकी आधिकारिक जानकारी पुलिस के पास नहीं है. हालांकि वहां पर मुंबई फायर ब्रिगेड की तकरीबन 19 गाड़ियां मौके पर पहुंच चुकी हैं और कोशिश कर रहे हैं कि आग को जल्द से जल्द काबू में किया जाए और जो लोग अंदर फंसे हुए हैं उन्हें सुरक्षित बाहर निकाला जाए. और यही वजह है कि मुंबई फायर ब्रिगेड के साथ साथ जो BMC कर्मचारी हैं वो भी वहां पर मौके पर पहुंच रहे हैं कि ताकि जो लोग अंदर फंसे हुए हैं उन्हें सुरक्षित बाहर निकालने की कोशिश की जाए. विवेक, हा आता ऑफिसची वेळ आहे ही सगळी आणि या कंपनीमध्ये अनेक जण काम करतात आणि उपनगरातून सुद्धा मोठ्या प्रमाणात कर्मचारी इथे येत असतात. कितीच्या वेळेला आग लागली आणि आगीचं प्रमाण किती मोठं आहे? देखिए जो फायर ब्रिगेड की जानकारी है उसके मुताबिक ये आग 11:15 या 12:30 के आसपास लगी है और उस समय आज वर्किंग डे है. आपको बताना चाहेंगे कि गुरुवार का दिन है, वर्किंग डे है और रोल्टा कंपनी काफी बड़ी है और वहाँ पर बड़ी संख्या में लोग वहाँ पे काम करते हैं. और जब ये आग लगी थी तब भी वहाँ पे कई लोग मौजूद थे और जो जानकारी मिल रही है कि रोल्टा कंपनी के सर्वर रूम में ये आग लगी है और आग धीरे धीरे कंपनी में फैलती जा रही है. हालांकि काफी लोगों को सुरक्षित बाहर निकाल दिया गया है लेकिन फायर ब्रिगेड फिर भी कोशिश कर रहा है कि जो अंदर फंसे हुए हैं उन्हें सुरक्षित बाहर निकाला जाए. विवेक, जिथे ही रोल्टा कंपनी आहे त्या रस्त्याला खरं तर मेट्रोचं काम सुरू आहे. रस्ता खणण्यात आला आहे. सकाळ संध्याकाळ या दोन्ही वेळेला इथे मोठी गर्दी असते. फायर ब्रिगेडला काही अडचणी येतात? देखिए बिल्कुल सही कहा आपने. देखिए जो पूरी जहाँ पे आग लगी वो मरोल इलाका है. वहाँ पर मेट्रो स्टेशन का भी काम चल रहा है और इस समय आज वर्किंग डे के है. इस समय ट्रैफिक काफी ज्यादा लगा रहता है और ट्रैफिक की वजह से जो फायर ब्रिगेड की गाड़ियां हैं उन्हें भी थोड़ी सी मुश्किलें हो रही हैं. लेकिन फायर ब्रिगेड की जो आसपास की जो फायर स्टेशन है वहां पर उन्होंने तकरीबन 19 गाड़ियों के मौके पर पहुंच चुके हैं और आग बुझाने की जो कोशिश है वो अभी जारी है. और कितने लोग अंदर फंसे हुए हैं इसकी आधिकारिक जानकारी नहीं मिल रही है. कोई फायर ब्रिगेड का साफ तौर पर कहना है कि पुलिस के पास भी जानकारी नहीं है कितने लोग फंसे हुए हैं. लेकिन कई लोगों को सुरक्षित बाहर निकाला गया है लेकिन कुछ लोग जो अंदर फंसे हुए हैं उन्हें भी जल्दी निकालने की कोशिश की जा रही है. विवेक, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. स्वाती लोखंडे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. स्वाती, हा तोच अंधेरी MIDCचा भाग आहे जिथे साधारण वर्षभरापूर्वी हॉस्पिटलला सुद्धा मोठी आग लागली होती. अतिशय छोटा रस्ता आहे हा मेट्रोचं काम सुरू असल्यामुळे. आणि ही जी रोल्टाची बिल्डिंग आहे त्याचं कंपाऊंड सुद्धा फारसं मोठं नाहीये की जिथे आतमध्ये जाऊन गाड्या उभ्या राहतील. कशा पद्धतीनं बचाव कार्य सुरू आहे? खरं तर जी पालिका आणि फायर ब्रिगेडच्या कर्मचाऱ्यांनी जी माहिती दिली त्यावरनं सगळ्यात आधी आणि महत्त्वाची बातमी म्हणजे आतमध्ये सध्या तरी कुणी फसल्याची माहिती नाहीये. साधारणतः एक 10:30-11च्या सुमारास ही आग लागली आणि त्याच्यानंतर 12:30ला याला L3 म्हणजे ही आग मोठी झाल्याचा कॉल देण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे सर्व्हर रूमला लागलेली आग हळूहळू सगळीकडे पसरते. ग्राउंड+3 म्हणजे 3 माळ्याची इमारत आहे आणि 2 मजल्यावर ही आग लागलेली आहे. त्यामुळे फायर ब्रिगेडकडे सगळ्यात मोठं आता जे चॅलेंज कोणतं असेल तर 4 बाजूनी त्यांच्या फायर इंजिन्स पोहोचून ती आग वर पुढच्या मजल्यावर किंवा मग खाली पहिल्या मजल्यावर पोहोचू नये यासाठी पाण्याचा मारा करणं. हो.
सध्या फायर फायटिंग जेट्स आहेत ते आता सध्या ऑपरेशन मध्ये आहेत आणि त्याचबरोबर जे ब्रीदिंग अपाचर्स आहेत म्हणजे फायर ब्रिगेडच्या कर्मचाऱ्यांना धुरामुळे गुदमरण्याची किंवा बाकी इतर कोणता त्रास होऊ नये म्हणून ब्रीदिंग अपाचर घालून हे फायर ब्रिगेडचे कर्मचारी वर गेलेत. सर्व रूमला जेव्हा आग लागते तेव्हा आपल्याला माहिती आहे की सर्व रूम म्हणजे आग पसरण्याचं सगळ्यात मोठे ठिकाण असतं, कारण खूप साऱ्या इलेक्ट्रिसिटी केबल आणि बाकी इतर संदर्भातल्या सगळ्या केबल्स इथे असतात. सगळ्या अख्ख्या कंपनीचं काम जिथून चालतं किंवा ज्याचं कंट्रोल सेंटर आहे तो म्हणजे सर्व रूम आहे. त्यामुळे साहजिकच आहे ही आग पुढे पसरू नये. सध्या यासाठी आपण बघितलं की 19 गाड्या म्हणजे 8 फायर इंजिनसह 19 गाड्या घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत. जवळच्या सगळ्या फायर स्टेशन मधून पाणी मागवलं जात आहे. ही आग वेळीच लक्षात आली असं कदाचित म्हणून सध्या कुणी अडकल्याची बातमी नाही, पण अजूनही आपण हे कन्फर्म म्हणू शकत नाही. पण पालिका असं म्हणते की सध्या तरी आतमध्ये कुणी अडकल्याची माहिती नाहीये. त्यातल्या त्यात ही समाधानाची बाब आहे असं म्हणायला हरकत नाही. निश्चित स्वाती, समाधानाची बाब आहे की आता तरी आतमध्ये कोणी अडकलेलं नाही. पण रोल्टानेट ही कंपनी अंधेरीसह अनेक ठिकाणी संगणकीय सेवा पुरवत असते किंवा इथे आजूबाजूला असलेल्या अनेक कंपन्यांचे सर्व्हर हे रोल्टाच्या सर्व्हरवरती अवलंबून आहेत. त्यामुळे या रोल्टाच्या कंपनीला जी लागलेली आग आहे त्याच्यामुळे या परिसरातल्या अनेक बँका किंवा अन्य काही कंपन्यांचा जो व्यवहार आहे त्याच्यावर मोठा परिणाम झालेला असू शकतो. आपण अपेक्षा करूयात की या फायर ब्रिगेडला या आगीवर लवकरच नियंत्रण मिळवता येईल. छोटासा ब्रेक घेऊया. या बुलेटिनमध्ये सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा. आमचा हँडल आहे @news18lokmat. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर दत्तापूरचे पोलीस स्टेशनचे ठाणेदार रवींद्र सोनवणे यांची उचलबांगडी करण्यात आली. सोनवणे यांची आता नियंत्रण कक्षामध्ये तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. युवतीच्या हत्या प्रकरणात ठाणेदार सोनवणे यांनी हलगर्जीपणा केला. एवढंच नाही तर मुलीशी जवळीक साधण्याचाही प्रयत्न केला होता असा आरोप या युवतीच्या आईनं केला आहे आणि यानंतर सोनवणे यांची तडकाफडकी आता बदली करण्यात आली. एवढंच नाही तर त्यांची खात्याअंतर्गत चौकशी सुद्धा लावण्यात आली आहे. 4 दिवसात याबद्दलचा अहवाल प्राप्त होईल आणि त्यानंतर पुढची कारवाई त्यांच्यावर केली जाईल. वेळ पडली तर निलंबितही केलं जाईल असं महिला आणि बालकल्याण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना सांगितलं. न्यूज 18 लोकमतने हा विषय लावून धरला आणि काल तडकाफडकी रवींद्र सोनवणे यांची नियंत्रण कक्षात बदली झाली. मात्र बदली केवळ एवढीच कारवाई सफिशियंट आहे का? आपल्यासोबत महिला बालकल्याण राज्यमंत्री आमदार बच्चू भाऊ कडू आहेत. बच्चू भाऊ, मला सांगा की रवींद्र सोनवणे यांची नियंत्रण कक्षात बदली झाली, मात्र केवळ बदली ही कारवाई योग्य आहे काय? नाही, बदली होऊन चालणार नाही. आखरी खोलापर्यंत जावंच लागेल. मी न्यूज 18 लोकमतवर हे सगळे बातमी पाहिल्यानंतर SP-ना तसे आम्ही आदेश पण दिलेले आहे आणि 4-5 दिवसात पूर्ण चौकशी महिला बालकल्याणकडून सुद्धा आमची चौकशी होईल वेगळी आणि SP-कडून सुद्धा चौकशी होईल आणि त्या चौकशीमध्ये निष्पन्न झाल्यावर गुन्हा दाखल जाण्यापर्यंत आपण निश्चित जाण्याचा प्रयत्न करू. जर दोषी असेल तर गुन्हा नक्की दाखल होईल आणि दोषी नाही आढळले, त्याच्यात दोषी नाही आढळले तर मग मात्र समोर कसं जाता येईल त्याचं आपण या प्रकारात त्यांच्या निलंबनाची कारवाई व्हायला पाहिजे. आतापर्यंत खरं तर SP-कडे तक्रार केल्यानंतरही कारवाई झालेली नाही. काल न्यूज 18 लोकमतने ही बातमी दाखवली, त्याच्यानंतर तडकाफडकी कारवाई झाली. ही आधी कारवाई व्हायला पाहिजे होती असं लोकांचं मत आहे. नाही, माझं असं मत आहे की चौकशी विना आपण कारवाई केली तर उचित होणार नाही. 4 दिवसात चौकशी पूर्ण होईल SP-यांनी सांगितलं आणि 4 दिवसानंतर दोषी आढळल्यावर कारवाई नक्की होईल. निलंबनच काय तर सेवेतून बाहेर काढण्याचा सुद्धा आपण प्रस्ताव ठेवू. केवळ निलंबनच नव्हे तर रवींद्र सोनवणे यांच्यावर गुन्हा देखील दाखल केले जाईल अशी माहिती आमदार महिला बालकल्याण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सागरचा संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, अमरावती. जिथे जिथे सर्वसामान्यांवर अन्याय तिथे तिथे न्यूज 18 लोकमत. या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया.